नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सोशल मीडियावर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे सध्याचे सर्व पैलू समोर आले. सत्तेचं दबावतंत्र, धोक्यात आलेलं लेखन स्वातंत्र्य, विकली गेलेली लेखणी असे अनेक अध्याय त्यामध्ये जोडले गेले होते. मात्र नक्की माध्यम क्षेत्राचं वास्तव काय आहे यावर खरा प्रकाश टाकला तो माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी. कराड इथं पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी या क्षेत्राचं वर्तमान आणि भवितव्य इतक्या अभ्यासपूर्ण रीतीनं मांडलं की असं एखाद्या ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञालाही मांडता आलं नसतं. जेव्हा पत्रकारिता हा शब्द उच्चारला जातो तेव्हा साहजिकच लेखन स्वातंत्र्याचा मुद्दा येतो. सध्याच्या राजकीय स्थितीत या संदर्भात काय परिस्थिती आहे याबद्दल सुरुवातीलाच त्यांनी धक्कादायक वास्तव मांडलं. म्हणून मग मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला सगळी प्रसार माध्यमं आज बांधली गेलेली दिसत आहेत. आणि त्यामुळे मग आपल्याला खरंच इंडिपेंडंट निर्भीड अशी पत्रकारिता आपल्याला मिळते का, हा खरं आव्हान आहे. आणि त्या दुसरी पैलू म्हणजे समजा सरकारने त्याचा जर गैरवापर करायचा ठरवला की सरकारच्या विरोधामध्ये एकही बातमी येता कामा नये, त्या सरकारच्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्धीच कळत न कळत केली पाहिजे, तरच तुम्हाला सरकारी जाहिराती मिळतील. किंवा मोठ्या उद्योगपतींना देखील सांगितलं जाईल की तुम्ही असे वर्तमानपत्र आहे ते आमच्या विरोधात असं आहे, त्याला तुम्ही बिलकुल मदत करायची, मग तिथल्या जाहिराती संपल्या. आणि म्हणजे त्याची व्यावहारिकता किंवा आर्थिकतेची स्वायत्तता नष्ट करून टाकायची, म्हणजे मग त्याला त्याचं स्वातंत्र्य आवाज संपून जाईल. आज देशामध्ये एक येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही राहील किंवा लोकशाही राहील का नाही याबद्दल शंका निर्माण झाले. आम्ही काही विरोधी पक्षामध्ये काम करणार, कारण आम्हाला खरंच भीती वाटते की कदाचित आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये जी लोकशाही आपण अवलंबलेली आहे त्यामध्ये अनेक दोष होते, काही गोष्टी होत्या, पण एक जिवंत लोकशाही होती हे कोणी नाकारू शकत नव्हतं. आज आंतरराष्ट्रीय ज्या पाहणी करणाऱ्या संस्था त्या देखील म्हणतात की भारतात आता तशा प्रकारची लोकशाही राहिलेली नाही, गायडेड डेमोक्रेसी आहे, किंवा बरेचसे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. काही ठिकाणी माझ्याकडं काही संस्थांचे उल्लेख आहेत की त्यांनी या हस्तक्षेप केल्यामुळं भारताची रँकिंग असते बऱ्याच ठिकाणी की प्रसार माध्यम स्वातंत्र्य किती यामध्ये भारताचा पहिल्या 100 मध्ये नंबर नाही, 105वा नंबर, 110, 120, म्हणजे आपल्यापेक्षा 100 देश जास्त मीडियाच्या स्वातंत्र्य तरी जपलेले असं ती पाहणी यायला लागलेली आहे. ही आमची पाहणी नाही आहे, पण आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत, फ्रीडम हाऊस सारख्या किंवा स्वीडन मधल्या काही त्यांनी सांगितलेलं की भारतातलं स्वातंत्र्य हे प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हे कमी व्हायला लागलेलं आहे. सध्याच्या युगात प्रत्येक मिनिटाला नवं तंत्रज्ञान येतंय. माध्यम क्षेत्रही यापासून दूर नाही. त्यामुळं ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक या नव्या तंत्रज्ञानाचे काय परिणाम माध्यम क्षेत्रावर होऊ शकतात याचं अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांनी केलं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगारामध्ये अशा प्रकारचा बदल होणार आहे. आता पत्रकारांच्या बद्दल काय होणार, त्याचं जास्त डेंजर कसं आहे की एकतर चांगलं लिखाण करणं, योग्य लिखाण करायची गरज नाही. फोनवर कुणी माहिती सांगितली की असा असा दंगा झाला, 2 बसेस पेटवल्या, ते लगेच चित्र मला बसल्या बसल्या मिळते. आता ती बस खरी आहे का खोटी आहे ते थोडं अंदाजानं आपल्याला करता येईल. काय काय घडलंय 2-4 ओळीत मला कोणी सांगितलं तरी बातमी रिपोर्ट ही तयार मिळेल मला, 300 पानाची 400 पानाची बातमी करेक्ट. ह्या मीटिंगची बातमी लिहायची 5-6 ओळी टाकल्या की असं असं डॉक्टर होते, सुभाषराव होते, गोरख होते, मी होतो, बोललो झालं, असं माहिती की बातमी करायला लागते काय, 1 सेकंदाचा देखील वेळ लागला. मग पत्रकारांचं काय, तर त्यामुळं पत्रकारितेवर दुहेरी आव्हान आहे. मी म्हणतो की संपणार असं काही म्हणत नाही मी, आव्हान आहे. एकतर टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे. त्यामुळे माझं त्यामध्ये नम्र विनंती प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवांना की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अगदी IT इंजिनियर इतकं तुम्हाला एक्सपर्ट व्हावंच लागेल, तुम्हाला आवडो अगर न आवडो. दिस इज अ मॅटर ऑफ सर्व्हायव्हल.
या संपूर्ण विश्लेषणात समोर आलेली मोठी आव्हानं म्हणजे माध्यम क्षेत्रातले रोजगार टिकवणं आणि दुसरं म्हणजे देशाच्या घटनेतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं. भारतात आज मला परिस्थिती दिसत नाही. आज कम्प्लिटली संपूर्णपणे माध्यमांचा गळा घोटला गेलेला आहे राजकीय स्वार्थाकरता. आणि त्यामध्ये मालकांचं, ज्यांच्या मीडिया आणि प्रसार माध्यमाच्या मालकांचे, त्या मालकांचं आणि सत्ताधीशांचं हे साठवलोट झालेलं आहे. आणि एकमेकाला पूरक असं ते सगळे धोरणं चालतात. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिताही संपुष्टात यायला गेली. एका बाजूला हे राजकीय आव्हान, ही लोकशाही टिकली पाहिजे, त्यामध्ये दोष असले तरी ज्याला लिबरल डेमोक्रेसी आपण म्हणतो, उदारमतवादी लोकशाही, ही टिकली पाहिजे, नाहीतर पत्रकारिता राहणारच नाही. रशियामध्ये जशी पत्रकारिता होती तशीच राहील फक्त. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीचं आव्हान, त्यामध्ये आपला रोल काय राहणार आहे, कारण टेक्नॉलॉजी काही थांबणार नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. त्यामध्ये रोजगाराची इतकी उलटापालट होणार आहे. आणि थोडंसं तुम्हाला संरक्षण आहे, कारण मराठी इतकं आलेलं नाही. कारण मराठीमध्ये कोणी ते संशोधन करायला गुंतवणूक केली आहे, सरकारनेच केली आहे, त्यामुळे ते येईल, हळूहळू येईल. पण इंग्रजीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आता एखादं शुद्ध लेखन नसलेला लेख कोणी ऍक्सेप्टच करत नाही. ते लगेच विचारतात, अरे तू ChatGPT नाही केलं, इतकं हे हे झालं. त्यामुळं मला वाटतं विद्यमान प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हानं आहेत. त्या आव्हानाला आपण सगळ्यांनी मिळून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील, त्यांचा प्रसार माध्यमाचे थेट काही संबंध नसेल तरी तुमचाही यामध्ये स्टेक आहे, तुम्हीही भागधारक आहेत. कारण जर स्वतंत्र पत्रकारिता नष्ट झाली तर मग सरकारला जाब विचारणारं कोणी राहणार नाही. आणि प्रत्येक स्वतंत्र सामान्य नागरिकाला आपल्या व्यापातून हे करणं शक्य होणार नाही. प्रत्येकाला आंदोलन उभं करता येत नाही. पत्रकारिता, प्रसार माध्यम प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडतात की सरकारला आरसा दाखवायचा. ते जर कोणी केलं नाही तर काय करायचं. म्हणून माझ्या दृष्टीनं आज प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हानं आहेत. कुठेतरी जाऊन ती एकत्र येतात. शेवटी आता एक कायदा करायचं चाललेला आहे. आज आपण कितीही जरी सरकारनं बंधनं आणली तरी युट्यूबवर आपण काय टाकतो किंवा एखाद्या फेसबुक पोस्टवर काय टाकतो, याच्यावर काही बंधन नाही. आज केंद्र सरकारचा या सगळ्या युट्यूब चॅनल, फेसबुक चॅनलवर, जे लाईव्ह चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर सगळ्याची नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालला. सरकारची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला करता येणार. म्हणजे बघ काय झालं, जरा तुम्ही वेडावाकडा करायला लागला, सरकारच्या दृष्टीने केले बंद. गेल्या काही वर्षात राजकारणामध्ये सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक परिणामकारक ठरला. आजही प्रचार आणि विजयासाठी याच तंत्रावर भर दिला जातोय. मात्र याच्याही पुढे जाऊन माध्यम क्षेत्राची इतकी अभ्यासपूर्ण माहिती असणारं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे आहे, ही खरी तर या पक्षाची अत्यंत जमेची बाजू आहे. आगामी निवडणुकात याचा प्रभाव जाणवेलच, परंतु माध्यम क्षेत्राला सावध करण्याबरोबरच पुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचं हे मार्गदर्शन निश्चितच ऐतिहासिक ठरेल. जगदीश पाटील, नमस्ते महाराष्ट्र, कराड.